हे बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि छत्रपती मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन अँड ह्या वर्षाच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. सो आज 31 डिसेंबर आहे अँड इयर एंड आहे आणि मी निघालेलो आहे एक शॉर्ट ट्रिपसाठी. म्हणलं इयर एंडची ट्रिप झालीच पाहिजे. आता वाजले सकाळचे 6:30. मी निघालेलो देन बघा ना 6:30 वाजले तरी अजून किती अंधार आहे. सो आता फ्लॅशमुळे तुम्हाला वाटतं आहे थोडं उजेड बट नाही. सो आता आईला टाटा करतो अँड बाईक भावायला लागते त्याच्यामुळे मी आता स्कूटी घेऊन चाललो आहे संगमनेरपर्यंत. तशी आपली विटार आहे बट आपल्याला माफियात जायचं आहे. सो एकदा ऑन करूयात अँड निघूयात. मम्मीला बाय अँड चला तुम्हाला पुढे भेट. सो बाय रोड आहे. थोडा आवाज दिसला तो थोडासा विंड नॉईज, थोडा नाही बऱ्याचपैकी विंड नॉईज. स्कूटीवर चाललो. कोहरा ही कोहरा आहे और कोहरा ही कोहरा होगा. आता मी एक सुगावच्या तिथे आलेलो आहे. ऑलमोस्ट सुगावमध्ये. तो गाईच पोचलो आहे अँड देन फ्यूल अप चालू आहे. फ्यूल अप म्हणजे CNG फ्यूल करतोय कारण आम्ही निघतोय. तुम्हाला आता पुढं गाडीत बसल्या होती पुढचं वाचता लागतो. हो परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. कारण की आता थोडासा सनलाईट येते. हे बघा, हे बघा सूर्य भगवान आलेले. हां तर आता आम्ही निघालेलो आहे लोणीच्या दिशेने. तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल ह्या रूटला. आता सामनापूरच्या पुढे ह्या रूटला आहे. अंदाज आलाच असेल. अजून एक अंदाज आहे. चला हा एक अंदाज आहे बट हा अंदाज पण खोटा ठरू शकतो. सो आता जास्त मी ओढत तोडत नाही, डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट करून टाकू आपण. आम्ही निघालेलो आहे. बरं चला दादाला विचारू. भाई कुठे चाललोय आपण? शनी शिंगणापूर. यस. तर आम्ही चाललेलो आहे शनी शिंगणापूरला. तिथून पुढचा रूट कळेल असा तसा कसा असेल तसं. रिटर्नला प्लॅन आहे शिर्डीचा बट बघूयात आपण. आता शिर्डीला येताना गर्दी वगैरे आहे का काय, बिकॉज 31 आहे, नंतर न्यू इयर आहे, त्याच्यामुळे नाही सांगते. आणि भाई तुम्हाला सांगतोय एवढा फॉग येत आहे ना, एवढा फॉग. आणि सीन असं आहे फॉग आतनं नाही आहे. बघा डिफॉगर सुद्धा चालू आहे. फॉग आतनं नाही आहे, फॉग सगळं बाहेर नाही. त्याच्यामुळं हे बघा ना वायपर नुसते चालवावं लागतं. हां तर हे जाऊ द्या. तर आम्ही चाललेलो शनी शिंगणापूरला. आमचा प्लॅन झालेला आहे अचानक. म्हणलं चला वर्षाच्या शेवटची ट्रिप पण होईल. लास्ट इन दिस इयर, लास्ट ट्रिप सॉरी. अँड नवीन वर्षाची सुरुवात पण चांगली होईल आपली देवदर्शनाने. सो म्हणलं चला जाऊयात. अँड दुसरा तर काही विषय नाही आहे. ह्या रोडला ना ट्रक्स खूप असतात यार. आहे ना नगर हायवे, ट्रक्स खूप असतात. सो आता नगर मार्गेत चाललो आहे आम्ही. तिथं काय एक मॅप लावावं लागेल पुढे गेलं. नगरपर्यंत तर माहितीच आहे बट नगरच्या आधूनच टर्न आहे. सो रूट असा आहे ना, आधी शनी शिंगणापूर, त्यानंतर चाललं आहे देवगडला. मग बघूयात जवळपास तसं काय काय विषय सगळे. सो स्टे ट्यून, बघत राहा. मजे ही मजे आज. आणि 11 वाजता आपला ब्लॉग पण पडतोय. एकदा कमेंटमध्ये सांगा आधीचा ब्लॉग पण कसा आहे. ओके चला लाईक करो. हे बघा आता इथून टर्न घ्यायचा आपल्याला. देन आपण निघालेलो आहे आता शनी शिंगणापूरकडे. हा रोड जातो शनी शिंगणापूर, सोनई, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जवळ आहे रे. 106 किलोमीटर फक्त. 106. हा आम्ही पुण्याचं एक लोकेशन बघितलं होतं मी पण नाही अजून नाही जाईल. हा ना पुण्याचं बघितलं होतं पण ते 163 किलोमीटर आहे. दगडूशेठ आलो आहे.
हा ना, उलट मस्त. हे सरळ रे, ते उलट होईल आपल्याला. हा तेच ना. या पुढे संभाजीनगर परवडून ते नाही परवडत. संभाजीनगरमध्ये काय करणार आहे जाऊन, त्याच्यापेक्षा बरं आहे. हा तर आता वाजलेले 8:30 झालेले. इथं हे भारी भेटत बरं का, ऊसाचा रस आहे ना इथं सगळीकडे सेम दिसणार आहे बाई, ह्या टाईपाचे सगळे असे. इथं ना जायला असतं ना बघ. हा तर आधी ना भारी होता रोड, पण आता जरा झालेला खूप जुना रोड आहे. अँड इथून आपलं एक 30 किलोमीटरवर बाकी आहे शनी शिंगणापूर. आपण पटापट आलोय, त्याच्यामुळं रूट लवकर कव्हर झालेला आहे. सो चला आता भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. नाश्त्याला पण थांबायचं आहे, बघूयात आता पुढे गेलं नाही तिथं जवळपास गेल्यावर थांबू. होईल असं थोडंफार मागं पुढे. आणि झाले एवढे स्पीड ब्रेकर आहेत नाही या रोडला, एवढे स्पीड ब्रेकर आहे. कब क्या आहे बोलू यार. मागाशी काय वातावरण होतं, पण फुल सनलाईट आहे, पण फुल. ओके चला आता निघतो पुढे. जस्ट आता कमान आलेले आहे शनी शिंगणापूरला. आपण पोहोचलेलो आहे श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. ओके चला आता आलेलो आहे आम्ही. कंप्लीट ना 1 ते 1.5 तासात पोहोचलेलो आहे आज. एकदम खाली रोड तरी होती थोडंफार ट्रॅफिक, बट पोहोचलेलो. आता डायरेक्ट तिथे जातो देवस्थानात, तेव्हा गेल्यावर भेटतो. या प्रकारे आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलेलो आहे. एक्झॅक्ट आता झालेले 8:52. 1-1.5 तासात पोहोचलेलो आहे. गाडी पार्क केली आपली अँड आता तिथं चप्पल काढूयात आणि निघूयात आपण. बट आज तरी मागच्या वेळेस त्यापेक्षा गर्दी कमी. चलो. सो गाईस आता तेल वगैरे घेतलेलं आहे आम्ही आणि चाललेलो. दादा फर्स्ट टाईम आलेलं आहे आणि मी ह्याच वर्षी जानेवारीत आलतो. लास्टचं मी नकुलाला अनुराग होतो 14 जानेवारीला आलतो अँड आता परत आलेलो 31 डिसेंबर. वर्षाचे शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात केली आणि लास्ट टाईम आलो तेव्हा कामात चालू होतं. सो चला फटाफट जाऊयात आणि पुढे गेल्यावर. आज फर्स्ट टाईम मी तर एवढी पूर्ण खाली बाई, गर्दीच नाही पार, सगळं मोकळे. जय शनिदेवा नमः. सक्सेसफुली आपण आलेलो आहे शनी महाराज. जय शनिदेवा. ಇಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಆನ್ ಮಾಡು, ಆಮೇಲೆ ಫೋಟೋನ ಹೊಡಿಬೋದು. ವಿಡಿಯೋ ಆನ್ ಆಫರ್ ಆಯ್ತು ವಿಡಿಯೋ. दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मागे इथे तर सगळं कामच चालू होतं. सगळं कम्प्लीट झालेलं आहे. डॉगच लय जोरात चालले. हा हे बघा म्हणून प्रॉपर हे पण झालेलं आहे. आधी हे सगळं अंडर कन्स्ट्रक्शन. अरे भाई चला. सो गाईज शनी देवाकडून निघालेलो आम्ही शनी देवस्थानातून आणि आता आम्ही देवगडला चाललेलो आहे, नेवासा. यस रूट लावलेला आहे एक 1 मिनिट एक 33 किलोमीटरचा दाखवत आहे. सो जवळ येत ना, जाऊयात आता. अँड वाजलेले 9:30. आमचं 2 तासात दर्शन झालं. म्हणजे 2 तासात येऊन दर्शन होऊन आम्ही निघालोय. 100% आता शिर्डी पण होणार आता आमचं. त्याच्यामुळं विदाऊट स्किप बघा मजा तो आनेवाला आहे. सगळ्यात पहिल्याने आम्हाला नाश्तासाठी थांबायचं आहे. खूप आता आमचे हाल झालेले, हाल नाही झालेले बट भूक लागली तर आता नाश्ता करूयात आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू. ओके हे बघा आता आम्ही एंटर होतोय देवगडकडं. एंट्रन्स एवढा भारी, तुम्ही विचार करा आतमध्ये काय भारी असेल. एकच नंबर राहणार. एंट्रन्सच एवढी भारी होती तर आतमध्ये एक नंबर आहे, एक नंबर. आता सांगू नाही शकत मी, पण एक नंबर आहे. बघितलं कळेल तसं. तुम्ही एकदा ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे आपल्या, बट हे इयर एंडिंगचं परत एकदा बघा. काही नवीन दिसलं तर दाखवेलच.
मग आता कशी वाटली स्टार्टिंगच अशी आतमध्ये काय भारी झाली, निवांत झाली, मस्त झाली. सही आहे वास चलियो जस्ट आम्ही एंटर झालेलो आहे देवगड देवभूमी. हे बघा एंट्रन्स बाकी आहे, एक नंबर आहे तो एक नंबर. पोचलेलो आता इथं गाडी पार्क करतो सावली बघून, देन आतमध्ये जाऊ आपण. मग बघूयात आतमध्ये तसं फोन अलाउड नाही बरं का, बट पार्किंग करू चला आधी मग बोलतो तुमच्या. पार्क केली गाडी, सावली बघितली आणि मग पार्क केलेली इथे. हां तर मी असं म्हणत होतो आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आता आतमध्ये किती शूट करता येईल न करता येईल आय डोंट नो. चाललेलो आहे तिथपर्यंत, तसं तुम्हाला थोडंसं मी जसं जमल तसं मी क्लिप्स ॲड करेन. आणि बाकी एक नंबर आहे. आणि आता वाजलेले आहेत 10:36 झालेले आहेत. भाई जे रूट आपल्याला दिवसभरात करायचं होतं ते रूट आपला 10:30लाच कंप्लीट झालेला आहे. आता रूट अजून पुढे नवीन काढली आता. संभाजीनगर वगैरे बघू ना कुठेतरी आता जवळपास. नगर नाही तर डायरेक्ट पुणे. पुणे म्हणजे डायरेक्ट 250 किलोमीटर जाणं आहे आता परत. एक नंबर व्ह्यू आहे वाटतं इथं काही म्हण. चला जाऊयात आता पुढे. निघलेलो आहे आम्ही अँड रूट लावलेला आहे छत्रपती संभाजीनगर. 58 किलोमीटर आहे देवगडपासून. निघतोय आता आम्ही. चला श्री गुरुदेव दत्त. निघलेला शिवाय ओके ब्रो. चला हा आहे आपला संभाजीनगर रोड अँड आपण इथून आता लेफ्टला टर्न घेतोय. श्री छत्रपती संभाजीनगरसाठी आपण निघलेलो आहे आता आपल्याला कोणीच बोलू नाही शकत. खूप काय काय आहे ह्या रोडला. छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव, धुळे, जालना. भाई तेराही रोड आहे, जा मजा कर बेटा. आता आम्ही आमचा रोड बाकी खूप बेकार आहे. एक नंबर रोड तर नाही माहीत. आता फर्स्ट टाइम चाललेलो आहे मी छत्रपती संभाजीनगरला. बघतो आता तिथून किती काय कसं. अजून आपलं हाफ टँक बाकी आहे CNGचा पण. ओके चला निघूयात आपण आता छत्रपती संभाजीनगरला. प्लॅन चेंज आहे आज डायरेक्ट. सो गाईज आता जस्ट आमचं किती बाकी आहे तुम्हाला सांगतो. 9.4 किलोमीटर बाकी आहे संभाजीनगर. आणि आम्ही वाळूज MIDCतून आलो आहे. सो आता तिथं भाई मला माहीत नव्हतं गरवरीची कंपनी इथे आहे भाई फिल्मिंगची. सही आहे बॉस. एक दिवस आपल्याला यावं लागेल इथे बघायला. आहे एक काम तर येणं गरजेचं आहे. समोर तर सिग्नलला उभे आहे आम्ही. एक 9 किलोमीटर आणि पुढं पोलीस उभे. चेकिंग या साईडला नाही आहेत काय. तर आम्ही क्रॉस करून घेतो पटापट. जागा दे. एंटरिंग इन छत्रपती संभाजीनगर. फिलिंग तर भारी आहे भाई. छत्रपतींचा आपल्याला स्टॅच्यू बघायचा आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला CNG फ्युल अप करायचं. परत रिटर्नला विषय नको. हे बघा अजून आपले 3 बार बाकी आहेत. अँड 180 किलोमीटर मोठा 180 किलोमीटर चाललेले आहे. मायलेज बाकी चुम्मेश्वर दिलेली आहे गाडी. काही म्हणा ना भारी वाटलं भाई इथं येऊन. पण झाले किलोमीटर बट कसं वाटतंय छत्रपती संभाजीनगर. अजून थोडंसं एक्सप्लोअर करू आम्ही. काय काय ठरवून आलेलं आहे त्याच्यामुळे काय माहीत नाही ना आपल्याला. आता जरा मी एवढं क्रॉस करतो नंतर मग पुढे भेटतो तुम्हाला. आत्ताशी वाटतं नाही का आलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये यार. नाहीतर आधी तर वेगळंच काहीतरी वाटत होतं. म्हणलं झालं काय विषय आहेत भाई. भारी यार वाटलं होतं त्याच्यापेक्षा अतिउत्तम आहे. हा ना बघूयात. पण आम्हाला आधी CNG सापडायचं आहे.
चांगले चांगले कंपनीज वगैरे पण आहेत इथे आणि शोरूम्स पण यार मोठे मोठे शोरूम आहेत. आता मागे फोक्स वॅगन वगैरे त्यांचं गेला. आता परत एक सिग्नलला आलेलं आहे औरंगाबाद नाही काय म्हणायचं छत्रपती संभाजीनगर. ओके चला आता हे बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि छत्रपतींच्या दर्शनाशिवाय संभाजीनगर मधून जाणं म्हणजे एकदम त्यांचा आदर न केल्याबद्दल अनादर केल्याबद्दल सारखंच आहे. आणि याच्याशिवाय फील नाही ना छत्रपती संभाजीनगरला आल्यासारखा. सो चला आता रिटर्नचा डिस्टन्स लावलेला आहे आम्ही 167 किलोमीटर आहे. 2 hours and 21 minutes दाखवत आहे. निघतोय आता इथनं बाहेर. वाजलेले आहेत 1:15 अँड CNG पंप नाही. अरे मला एक कळत नाही एवढी मोठी सिटी आहे ही. मावशीला साफ केले. हा ना एवढी मोठी सिटी आहे आणि इथं एक CNG पंप नाही. तुम्हाला सांगतो लिटरली एवढे LPG पंप्स आहे ना. टोटल LPG टोटल LPG इथं CNG नाहीच आहे बाप. काय रे भाई तुला CNG पंप नाही LPG नुसते. आणि आपल्या इकडे अख्खा एक LPG म्हणजे हे अजून LPGच्या जमान्यात आहे. आणि सिग्नल तुम्हाला सांगतो जिंदगी अख्या पुण्यात गेलो नाशिक इकडं सगळीकडे जेवढे CNG ते आपलं CNGच्या शोधात आहे ना दुसरं काय आठवतच नाही. जेवढे सिग्नल नाही लागले तेवढे आज सगळे छत्रपती संभाजीनगर मध्ये लागत आहे. मला काय सांगू तुम्हाला एवढे सिग्नल आहे ना भाई. आतापर्यंत आपले किती सिग्नल लागले असतील रे? 5-6 लागले. हा ना भाई अब क्या ही बोले आहे. बरं छान आहे म्हणणं. काही गोष्टी सुधारायला पाहिजे तिथे. मेन पॉइंट म्हणजे CNG पंप नाही यार. एक पण CNG नाही एक पण. बाकी खूप काय काय आहे शोरूम्स वगैरे सगळे कंपनीज आहे छान. आय लाईक इट. मेन म्हणजे छत्रपती नावच आहे ना छत्रपती संभाजीनगर. हे बघा मॉरिस गॅरेज वगैरे सगळे ठीक आहे. चला आता पटापट निघतो सिटीच्या बाहेर कारण की लागणार ते 1-2-3 तास तर लागतीलच. सांगून नाही शकत. परत आता CNG कुठे भेटेल आय डोंट नो. बघावा लागेल. चला निघूयात आता आपण. आता आम्ही चाललेलो आहे दी समृद्धी महामार्ग. आपला टोल पडून एक ना आता. येस एकच पुढे दाखवायचं आपलं एवढं डिस्टन्स आहे. का निघेल 2 तासाचं डिस्टन्स आहे आपलं. अँड आपण आता समृद्धीने जाणार आहे. बघू एक फर्स्ट एक्सपिरियन्स घेतोय आज मी समृद्धीचा. पहिल्यांदा चाललंय. हो तू आधी गेलेला आहे पण मी फर्स्ट टाइम आहे. बघतो ना कसं आहे समृद्धी. किती स्पीड कॉन्स्टंट चालतोय याच्यावर आम्ही आमच्या गाडीत बघूया. हा काय म्हणतो टोलचं आपल्याला एकदा टोल फाडायला लागणार परत पुढे त्याची. एकच जेव्हा आपण एक्झिट करू ना तो. ओके तर चला आता समृद्धीवर. सो गाईज अजून 95 किलोमीटरने आम्हाला समृद्धी सोडायचं आहे. आणि देन आता आमच्या गाडीचे जस्ट किलोमीटर झालेले आहे 248. 245ला आपला CNG संपलेला आहे. सो आता पेट्रोल शिफ्ट झाली आणि आम्ही टोटल मायलेज काढलं तर 35चं मायलेज दिलेलं आहे गाडी. व्हेरी बेस्ट. तेवढी क्लेम करतेच कंपनी. गाडी मायलेजच्या बाबतीत एक नंबर आहे. सो आता आम्हाला CNG नाहीच भेटला शेवटी. सो मग काय आलो याच्यावर पेट्रोल 700चं टाकलेलं आहे. आता बघू आता याच्यात किती जाते गाडी. तुम्हाला जसं दाखवलं आता 1 मिनिट इथे एक ट्रिप 0 करून देतो याला.
बी ट्रिप 0 गेली. मागचं किती झालं पाहिजे ना. मागचं एक ए ला आहे ना 2 ट्रिप आहे ना, हा. ए आणि बी. ए ची ठेवली आहे हा. आणि बी ला 0 गेली. आता एक कम्प्लीट ठेवलं आणि एक पेट्रोलसाठी आपलं किती हे झालं. ओके, सो याच्यात कळलं आता पेट्रोलमध्ये पण किती जाते. गणपती बाप्पा मोरया. अजून जाऊया भाई. स्पीडने लय बेकार जात आहेत बाकीचे. उगाच मी जात नाही आपली येऊन. हे बघा आपलं 115 बाकी आहे अजून. आणि अजून समृद्धी 85 किलोमीटर आपल्याला समृद्धी सोडायचं आहे आता. सो चला आता जाऊया पटापट. तसं आम्ही 100नीच करतोय आता, जास्त नाही पळवत आहे. सो मागाशी पळवली खूप. काय पळून पळून किती पळवणार आहे यार. माझा मला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा समृद्धीचा. वैजापूर नाही, शिर्डी पण जवळ आहे. शिर्डीला सुद्धा उतरू शकतो माहिती का आपण, जायचं असं. पण आता नाही जायचंय सध्या. आता खूप फिरलो. अरे खूप मोठा चक्कर मारलेला आहे आम्ही. एक्सयूव्ही येते भाई माग, फुल स्पीड मध्ये राहिलं. आता झूम करून जायचं. ओ बाय. हा पण संभाजीनगरवरून आलेला आहे. MH20 समोर. फोकस. चला आता जातो आम्ही, भेटतो नंतर. मला येऊन झालेला एक 2 आवर झालेत मला येऊन. आता मी चाललेलो आहे आपली विटारची क्लिनिंग करायला, बिकॉज उद्या सकाळीच मला पुण्याला जायचं आहे. थोडं फंक्शन आहे तिथं, ते अटेंड करायला जायचं आहे लवकर. देन त्याच्यामुळे चाललो आहे क्लिनिंग. त्यात ओम भेटला, तो ओमला भेटतो. देन शेट ओम शेट म्हणा कुम शेट.